मित्रांनो, 26 मार्च 2026 रोजी आहे रामनवमी आणि यंदाची रामनवमी सर्वात सिद्धी योगात आणि रवी योगाच्या अद्भुत काळात येत आहे. एवढेच नाही तर या दिवशी गुरुवार असून त्याचबरोबर दुर्गाष्टमी सकाळी 11:47 पर्यंत आहे. त्यानंतर नवमी सुरू होत आहे. यंदाची रामनवमी खूप विशेष आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा सुंदर आणि दुर्मिळ भाग्यशाली दिवशी केलेले कोणतेही काम, पूजा, कार्य, शुभ कार्य सफल होते. एकूण एकच काय तर गुरुवार असल्यामुळे प्रभू श्री विष्णूची, गुरुग्रहाची म्हणजे बृहस्पती भगवानची आशीर्वाद तसेच प्रभू रामचंद्रांची कृपा मिळवण्यासाठी हा अत्यंत सुंदर दिवस आहे. चला तर मग आज आपण बघूया श्रीरामनवमीच्या दिवशी काय करावे, पूजा कशी करावी आणि शुभ मुहूर्त काय आहे ते. त्याचबरोबर या दुर्मिळ आणि शुभ दिवसाचा लाभ आपल्याला कसा घेता येईल बरं, हेही नक्की बघूया. यंदा पंचांगानुसार रामनवमी गुरुवारी दिनांक 26 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. स्मार्त परंपरेनुसार मुख्य सण 26 मार्च रोजी आहे. 26 तारखेला नवमीची तिथी सुरू होत आहे सकाळी 11:48 आणि समाप्त होणार आहे 27 मार्च रोजी सकाळी 10:06. त्यामुळे माध्यान्ह मुहूर्त सर्वात शुभ मुहूर्त आहे. 26 मार्चला सकाळी 11:31 पासून दुपारी 1:58 पर्यंत तब्बल 2 तास 27 मिनिटांचा हा जो कालावधी आहे तो अत्यंत शुभ मुहूर्त मानला जात आहे. सोबतच प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्माचा मुहूर्त हा 26 मार्च रोजी दुपारी 12:44 साजरा करण्यात येणार आहे. या काळात राम जन्म उत्सव, पूजा, मंत्र जप केले जाऊ शकतात. या काळात केली जाणारी पूजा दुप्पट फळ देणारी आहे असं मानलं जातं. मित्रांनो, शक्य झाल्यास रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, घरात गंगाजल असेल तर ते घरात शिंपडावे किंवा गोमूत्र शिंपडावे, दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधावे किंवा फुलांचे तोरण बांधावे, घर आणि अंगण स्वच्छ करावे, घरातल्या देवांची पूजा करावी. जर तुमच्याकडे प्रभू श्रीरामचंद्राचा फोटो असेल तर फोटोची पूजा करा आणि मूर्ती असेल तर मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करावा. देवाला हळदी, कुंकू, अक्षता लावावी. देवापुढे शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, धूप लावावा. देवाला जमल्यास पिवळी फुले वाहावी, पिवळी फळे वाहावी, आरती करावी. शक्य झाल्यास मंत्र जाप करावा, जसं की ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः. किंवा या दिवशी श्रीराम रक्षा स्तोत्र वाचावे, रामचरित्र मानस वाचावे. देवापुढे नैवेद्य ठेवावा, त्यात शक्यतो एखादा गोड पदार्थ किंवा पिवळा पदार्थ ठेवावा. आरती झाल्यानंतर प्रसाद घरात सगळ्यांनी खावा. अशा प्रकारे तुम्ही साधी भोळी भक्ती पूजा घरच्या घरी करू शकता. आणि हो, या दिवशी तुमच्या घराजवळ एखादे रामाचे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन दर्शन नक्की घेऊन या. जमल्यास श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्हाला काहीच करायला जमलं नाही तर फक्त राम 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 नामाचा जप नक्की करावा. तरीही देवाची विशेष कृपा होईल तुमच्यावर. फक्त राम नाम जप करताना मनात श्रद्धा, विश्वास आणि भक्ती निस्वार्थ असावी. आता आपण बघूया या विशेष दिवशी तुम्ही अजून काय काय बरं करू शकता. या दिवशी दान धर्म करणं खूप चांगलं मानलं जातं. एवढंच नाही तर या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्माचा पाळणा हलवला की संतान सुख मिळतं असंही काही लोक म्हणतात. त्याचबरोबर अनेक लोक निर्जला व्रतही करतात तर काही लोक 11 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणतात. या दिवशी घरात पवित्र आणि शुद्ध वातावरण व्हावं यासाठी मोबाईलवर तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांची गाणी, आरती, मंत्र, रामरक्षा स्तोत्र इत्यादी लावून ते ऐकू शकता. या दिवशी प्रभू रामचंद्रांना जमल्यास चंदन लावावे, पिवळी फुले वाहावी, फळे वाहावीत. सोबतच तुम्ही या दिवशी प्रभू रामचंद्रांचे प्रिय भक्त असणाऱ्या हनुमानांची पूजाही करू शकता किंवा हनुमान चालीसाही म्हणू शकता. यंदा रामनवमी गुरुवारी असल्यामुळे पिवळी कपडे परिधान करणं, आंघोळीच्या पाण्यात थोडी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करणं शुभ राहील. तसेच गुरुवार असल्या कारणाने हा दिवस श्री विष्णूचाही आहे आणि बृहस्पती भगवानाचा म्हणजे गुरुग्रहाचाही आहे. त्यामुळे या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचन करणं शुभ फळ देईल आणि गुरुग्रहाचीही कृपा प्राप्ती होईल. या दिवशी 108 वेळा गुरुग्रहाचा बीज मंत्र म्हणावा, जसे की ओम ग्रांग ग्रीं ग्रों सह गुरुवे नमः. या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान धर्म करणं चांगलं राहील. मग ते तुमच्या घरातली पिवळी कपडे असो किंवा अन्नधान्य असो. तर अशा प्रकारे मित्रांनो, साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रभू रामचंद्रांची, भगवान विष्णूची आणि सोबतच गुरुदेव म्हणजे बृहस्पती देवाचाही आशीर्वाद तुम्ही या दिवशी मिळवू शकता. व्हिडिओ तुम्हाला जर काही वाटलं असेल की चुकीची माहिती देण्यात आली असेल तर माफी असावी. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.